नमस्कार. तुम्ही सर्वांनी थंबनेल बघितले असेल. थंबनेलमध्ये असं आहे की कॅप राउंड प्रोसेस आणि लिस्ट वगैरे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लिस्ट तयार कशी जाणार. आता सगळी प्रोसेस तुमची झाली असेल, रजिस्ट्रेशन झालं असेल, व्हेरिफिकेशन झालं असेल, तर काही जणांचं राहिलं असेल. सर्वांनी रजिस्ट्रेशन ते सर्व प्रोसेस पूर्ण केल्याच्या नंतर मेन प्रश्न उरतो की आपल्या लिस्ट तयार कशी करायची. त्याआधी आपण बघणार आहोत की फायनल मेरिट लिस्टची तारीख आहे 24 आणि कॅप राउंड प्रोसेस कधीपासून स्टार्ट होणार आहे. सर्वांच्या मनात एकच क्वेश्चन आहे की कॅप राउंड प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे, कॅप राउंड 1 कधी होणार, 2 कधी होणार, तर 3 कधी होणार. तर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 24 तारखेला. त्यानंतर आपली प्रोव्हिजनल फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर कॅप राउंड प्रोसेस स्टार्ट होणार आहे. तर प्रिव्हियस इयरच्या नुसार फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर एक दिवसांनीच सीट मॅट्रिक्स आला होता, म्हणजे 25 तारखेला सीट मॅट्रिक्स आली होती. त्याच्यानंतर कॅप 1 ही 26 आणि 27 पासून ते 28 तारखेपर्यंत अशा 2 दिवस तुम्हाला कॉलेज लिस्ट भरण्यासाठी दिले होते कॅप 1 बसी. आणि कॅप 1चं प्रोव्हिजनल अलॉटमेंट 31 तारखेला झाले होते. ओके, खाली दिसत असेल तुम्हाला त्या तारखेला प्रिव्हियस इयरमध्ये झाले होते सर्व गोष्टी आणि सर्व प्रोसेस. त्याच्यानंतर बघू शकतो पूर्ण प्रोसेस चालू होती 15 सप्टेंबरपर्यंत. त्याच्यानंतर तुमचं कॉलेज चालू होणार आहे 15 सप्टेंबरच्या नंतर. तुमचे स्पॉट राऊंड जे असणार आहे ते सर्व कॉलेज चालणार आहे. कॅप राऊंड 1 स्टार्ट होणार समज यावेळेस 26 तारखेला आसपास, 26 पासून ते 28 तारखेपर्यंत. प्रिव्हियस इयरमध्ये चालू होता 26 ते 28 पर्यंत. यावर्षी पण याच अंदाजे 26-27 तारखेला कॅप राऊंड प्रोसेस स्टार्ट होऊन जाईल. 25 तारखेला यावर्षी अंदाज आहे की प्रिव्हियस इयरमध्ये 25 तारखेला सीट मॅट्रिक्स आली होती की कोणत्या कॉलेजमध्ये किती असतात आणि त्याच्यामधले 20% जागा या इन्स्टिट्यूट लेवलला दिल्या जातात. ओके, त्याच्यापैकी 80 जागा ह्या कॅप राऊंड थ्रू भरल्या जातात. ओके, त्याच्यापैकी 80 सीट्स म्हणजे 80% जागा ह्या कॅप राऊंड थ्रू भरल्या जातात. ओके, त्याची सीट मॅट्रिक्स येते. ओके, हे झालं कॅप प्रोसेस कधी स्टार्ट होणार, कधीपर्यंत चालणार, या सर्व गोष्टी. त्यानंतर आपण बघणार आहोत की लिस्ट तयार कशी केली जाते. आपल्याला जर आता लिस्ट तयार करायची, सगळं प्रोसेस आपली झाली. फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला प्रोसेस असते की कॅप राऊंड मध्ये कॉलेज फिल करणं. ओके, कॉलेज कोणते फिल करायचे, कसे फिल करायचे, तर तुम्हाला आता एक्झाम्पल घेऊन मी सांगणार. ओके, तर सर्वात पहिलं बघा, जर तुम्हाला 90% असेल आणि जर तुम्हाला CS IT पाहिजे असेल, CS किंवा IT टेक ब्रँचेस पाहिजे असेल, तर तुम्हाला असं करायचं आहे की कॉलेज लिस्ट भरताना सर्वात मेन रूल म्हणजे 136 रूल. हा रूल सर्वांनी ध्यानात ठेवायचा आहे. 136 रूल. 136 रूल आहे काय, जर कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला तुम्ही जे पहिलं कोणतंही कॉलेज असो, समज 1 नंबरला तुम्ही एखादं ॲव्हरेज कॉलेज टाकले. ओके, आणि जर तुम्हाला अलॉट झालं तर तुम्हाला राऊंड 2 मध्ये जाता येत नाही, कारण की 136 रूल अप्लाय होतो. CET सेलने हा 136 नवीन आणलेला आहे. त्याच्यानुसार तुम्हाला कॉलेज फिल करायचं आहे. सेकंड राऊंडमध्ये पहिले तुम्हाला जर 3 कॉलेज लागले तर तुम्ही राऊंड 3 मध्ये जाऊ शकत नाही. आणि राऊंड 3 मध्ये तुम्हाला पहिले 6 कॉलेज लागले, 6 कॉलेजपैकी कोणतंही कॉलेज लागलं तर तुम्ही राऊंड 4 मध्ये जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पहिले 6 कॉलेज असे ठेवायचे आहे की ते तुम्हाला कोणत्याही राऊंडमध्ये लागणार नाही. ओके, हे झालं 136 रूलनुसार कसे भरायचे कॉलेज. ओके, तर कॉलेज भरल्याच्या नंतर आता कॉलेज भर तुम्हाला 90% आहे समज. ओके, त्याच्यापैकी आता तुम्हाला लिस्ट तयार करताना पहिले लिस्ट वरून चालू करायची. तुम्हाला जर असा स्लॉट बुक करायचा असेल, तुमच्या लिस्टमध्ये असे 3 स्लॉट पाहिजे मेनली. तुम्हाला जर 90% आहे तर 90% वाली कॉलेज या स्लॉटमध्ये ठेवायची. लिस्टला 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं. 90% वाले कॉलेज या स्लॉटमध्ये ठेवायचे. जे 90पेक्षा प्लस म्हणजे ज्यांचा कॉलेजचा CS ITचा कट ऑफ या कॉलेजचा 90पेक्षा जास्त आहे, म्हणजे 90 पासून ते 95 पर्यंत. ओके, 90 पासून ते 95 पर्यंत ते सर्व कॉलेज तुमच्या जे कॉलेज तुम्हाला अलॉट होणार आहे त्या कॉलेजच्या वरती ठेवायची. 90 to 95% वाले कॉलेज. ओके, आणि जेवढं खाली समज याच्या खाली इथे राहिले 90 वाले, तर 90 पासून ते 98 पर्यंत. ओके, सॉरी 88 पर्यंत या 2 मधले कॉलेज इथं आले पाहिजे की ते तुम्हाला अलॉट होतील तुमच्या 90% नुसार. कारण की फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर कळणार आहे आपल्याला की यावेळेस कट ऑफ वरती जाईल की खाली येईल. ओके, त्यानंतर लास्टच्या स्लॉटमध्ये तुम्हाला 88 पासून ते 75 पर्यंत कॉलेज इथं ठेवायचे. ज्या कॉलेजमध्ये CS IT ही 75ला भेटते ते पण कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये असले पाहिजे. कारण की जर मेरिट वाढला, जर तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये असं झालं नाही पाहिजे की तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट झालं नाही. फर्स्ट राऊंडमध्ये मॅक्झिमम सीट भरल्या जातात. त्यासाठी फर्स्ट राऊंडमध्ये तुमच्याकडे एक ऑप्शन जरी तुम्हाला लागलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही बेटरमेंट चूज करायचं, त्याने तुम्हाला बेटर ऑप्शन घेता येईल. ओके, जर फर्स्ट राऊंडला तुम्हाला कोणतंही कॉलेज लागलं नाही तर ते सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट असतो तुमच्या लिस्टचा. ओके,
सगळ्यात डिसएडव्हान्टेजेस पॉईंट म्हणजे तुम्हाला एकही कॉलेज लागलं नाही. फर्स्ट राऊंडमध्ये काही झालं तर तुम्हाला एक कॉलेज लागलं पाहिजे, हे सर्वांनी ध्यानात ठेवायचं. लिस्ट जेवढी खाली खेचता येईल तेवढी खाली खेचा, जेवढं खाली जाता येईल तेवढं. आणि वरती गेल्याच्या नंतर जर 90 तुम्हाला पर्सेंटाईल असेल तर त्यानुसार तुम्हाला 95 पर्सेंटाईल कॉलेज सुद्धा लिस्टमध्ये ठेवायचे, कारण की 136 रूल सगळ्यात महत्त्वाचा आहे. ओके, हे झालं एक एक्झाम्पल. त्याच्यानंतर बघा, जर तुम्हाला त्याच्या अंदाज 90 पर्सेंटाईल नाही, तुम्हाला जर ॲव्हरेज पर्सेंटाईल, समज तुम्हाला ॲव्हरेज पर्सेंटाईल किती 60-70 पर्सेंटाईल आहे. ओके, 60-70 पर्सेंटाईलवर तुम्हाला जर CSIT भेटत नसेल चांगल्या कॉलेजला, तर तुम्ही ENTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, ओके, अशा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या सर्व ब्रँचेसला तुम्ही प्रेफर करू शकता. ओके, या सर्व सर्व ब्रँचेस तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये टाका. ओके, जर CSIT चांगल्या कॉलेजमध्ये भेटत नसेल तर तुम्ही ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रँचेसला सुद्धा जाऊ शकता. कारण की तुम्ही एक फंडा लक्षात ठेवा, ॲव्हरेज ब्रँच घेऊन चांगल्या कॉलेजला जाणं चांगलं असतं, किंवा लोअर कॉलेज घेऊन चांगली ब्रँच घेणं महत्त्वाचं आहे, की ॲव्हरेज ब्रँच घेऊन टॉपचं कॉलेज घेणं. तर याला कधी प्रायोरिटी द्यायची की थोडी ॲव्हरेज ब्रँच भेटली तरी चालेल, पण कॉलेज चांगलं भेटलं पाहिजे. कारण की कॅम्पस इन्व्हायरमेंट हे खूप मॅटर केलं जातं. ॲव्हरेज कॉलेजला जर तुम्ही चांगली ब्रँच घेतली किंवा CSIT तुम्हाला एक खराब कॉलेजमध्ये भेटत असेल तर तुम्ही ते अवॉइड करा आणि टॉपच्या कॉलेजमध्ये जाऊन दुसरी ब्रँच सुद्धा सिलेक्ट केली तरी चालेल. ओके, हे असं माझा पर्सनल ओपिनियन आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्हाला कोणता याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता. ओके, हे झाली लिस्ट कशी तयार करायची. ओके, सर्व गोष्टी त्याच्यात आपण कव्हर केलेलं आहे. कोणताही तुम्हाला अजून डाऊट असेल लिस्ट तयार करण्याबद्दल, तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्स रिकामा आहे, त्याच्यामध्ये कमेंट करा किंवा मला डायरेक्ट DM करू शकता. तुम्हाला मी लिस्ट तुमच्या डायरेक्ट DM मध्ये पाठवेल किंवा कमेंट बॉक्समध्ये तरी तुमचा नंबर शेअर, नंतर तुम्ही मला एक नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता.